नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी तिच्या आईबाबांच्या घरी येते आणि मुलांसाठी काही बिस्किट घेऊन आलेली असते. तेव्हा ती त्यांना म्हणते की त्यांना साखरेची बिस्किट देऊ नका, मी आणलेलेच बिस्किट्स द्या. तेव्हा भैरवीचे बाबा तिला विचारतात, भैरवी तू काय करायचं ठरवलंय? आता भैरवी तिच्या बाबांकडे बघू लागते. तेव्हा मीना तिला म्हणते की भैरवी तू का सोडून देत नाहीये ते घर? तेव्हा भैरवी तिला म्हणते, आई हे सोडून सगळं बोल. हे बघ, मी ते घरही सोडणार नाही आणि अनिशलाही सोडणार नाही. मला माझा संसार करायचा आहे. त्यावर मीना म्हणते, अगं किती सहन करशील? तो अनिश कसा वागतोय तुझ्याशी? तेव्हा भैरवी तिला विचारते, हेच जर बाबा तुझ्याशी वागले असते तर तू त्यांना सोडलं असतंस का? तेव्हा मीना म्हणू लागते की तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघ आई, काळ जरी वेगळा असला तर संसार करायची ओढ तीच असते आणि मला माझा संसार करायचा आहे अनिश सोबत. पुढे ती म्हणते, जोवर तो स्वतःहून म्हणत नाही की हा संसार मोडायचा आहे तोवर मी असा कुठलाही विचार करणार नाहीये. आता भैरवीचे बाबा तिला म्हणतात की भैरवी असं किती दिवस चालणार? त्यावर ती म्हणते, बाबा मला माहितीये तुम्हाला माझी काळजी आहे आणि तुम्हाला मला इंडिपेंडन्स बघायचंय. होईल ना मी इंडिपेंडन्स, पण तेही अनिशला सोबत घेऊन. माझीही स्वप्न आहेत, मलाही पैसा कमवायचा आहे, नाव कमवायचंय, स्वतःचा बिझनेस करायचा आहे, पण अनिशला सोबत घेऊन. त्यावर मीना तिला म्हणते, अगो हो, पण अनिशला करायचंय का हे सगळं? हे तरी माहितीये का तुला? त्यावर भैरवी म्हणते, हे बघ आई, अनिश एक ना एक दिवस सुधरेल, मला खात्री आहे आणि मी त्या दिवशीची वाट बघेन. असं म्हणत आता ती तिथून जाते. आता इकडे भैरवी अजून का नाही आली, त्यामुळे निलिमा सारखं दार उघडून डोकावत असते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, अगं येईल भैरवी, सारखं असं का बघतीयेस? तेव्हा निलिमा म्हणू लागते, पण कधी येईल? तू मगाशी फोन केला होतास तेव्हा सांगायचंच ना तिला की तुला भेटायला ते सुकटणकर आले होते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी मुद्दामच नाही सांगितलं, कारण ती तिच्या आईबाबांकडे आणि मुलांना भेटायला गेलीये ना, त्यामुळे मी जर तिला सांगितलं असतं तर ती लगेचच धावत आली असती. त्यामुळे तिच्या आईबाबांना आणि मुलांना तिला नीट भेटता आलं असतं का? अगं कशात तरी तिला आनंद भेटतोय ना, तर भेटू दे ना. पुढे ते म्हणतात, तसं पण माझा मुलगा चुकीचा वागत असल्यामुळे तिला खूप त्रास होतोय. त्यावर नीलू म्हणते की म्हणूनच अनिशच्या बाबतीत मी तुला अलर्ट करत असते. तेव्हा अशोक मामा तिला सांगू लागतात की मुलं 0 ते 7 वयापर्यंत आई वडिलांचं ऐकतात, 7 ते 14 वयापर्यंत शिक्षकांचं ऐकतात, 14 ते 21 वयापर्यंत त्यांच्या फ्रेंड्सचं ऐकतात, पण त्यानंतर मुलं मनाचं करतात, ते कुणाचं काही ऐकत नसतात. आणि अनिशचंही तसंच झालंय. तितक्यात डोरबेल वाजू लागते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नक्कीच भैरवी आली असणार, हे बघ तिला लगेचच सांगू नको, आपण तिला सरप्राईज देऊ. आता भैरवी जेव्हा आत येते तेव्हा अशोक मामा आणि निलिमा आत्या तिच्याकडे बघून हसू लागतात. आता या गोष्टीचं भैरवीला जरा आश्चर्य वाटतं. तेव्हा तीही त्यांना स्माईल देते आणि तिथून जाऊ लागते. तेव्हा निलिमा तिला आपल्या घरी सुकटणकर येऊन गेले हे सांगायला जाते. तेव्हा अशोक मामा तिला अडवत विषय बदलत म्हणतात की कसे आहेत मुलं, आई बाबा भेटलेत का? त्यावर भैरवी म्हणते की हो, सगळे मजेत आहेत. तेव्हा अशोक मामा तिला सांगू लागतात की तुला माहितीये का की आपल्या घरी कोण येऊन गेलं? द राजन सुटकणकर. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला आठवत नसतं, त्यामुळे ती विचार करू लागते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की फूड कंपनीचे CEO. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की एवढा मोठा माणूस तुला भेटायला आपल्या घरी येऊन गेला, नक्कीच काहीतरी कारण असेल. तेव्हा भैरवी विचारू लागते की काय म्हणाले ते? त्यावर अशोक मामा सांगू लागतात की त्यांना तुझं सिग्नेचर प्रोडक्ट हवंय, त्यामुळे तू लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत ते पोहोच कर. पुढे ते म्हणतात की तुला खूप मोठी संधी चालून आलीये भैरवी, याचा तू उपयोग कर. तेव्हा भैरवी त्यांना सांगू लागते की बाबा मला नाही जमणार हे, असं म्हणून ती तिथून जाऊ लागते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, का? अनिशमुळे? पुढे ते तिला म्हणू लागतात, तू जर अनिशमुळे हे करणार असेल तर हा तुझा खूप मूर्खपणा ठरेल. त्यावर भैरवी म्हणू लागते, पण बाबा मी हे कुणासाठी करू आणि का करू? कारण ज्याच्यासाठी करतीये त्यालाच माझं कौतुक नाहीये, तेव्हा मी हे कशासाठी करू? तेव्हा अशोक मामा म्हणतात की आमच्यासाठी, मुलांसाठी. आता अशोक मामा तिला समजावत सांगू लागतात
हे बघ भैरवी, यशाच्या आपण फक्त एक पायरी मागे असतो आणि पुढच्या पायरीवर यश असतं. आपण जर गिवअप केलं तर यश आपल्याला हुलकावणी देत असतं. आणि अनिशसारखे माणसं नेहमी आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा माणसांना आपण आपल्या कृतीतून उत्तर द्यायचं असतं. असं म्हणत आता अशोक मामा भैरवीला एनकरेज करत असतात. आता भैरवीला अशोक मामांचं पटलेलं असतं. त्यामुळे ती त्यांना म्हणू लागते की ठीक आहे बाबा, मी करायला तयार आहे. हे ऐकल्यावर आता निलिमाला आणि अशोक मामांना खूप आनंद होतो. आता भैरवी तिथून जाते तेव्हा निलिमा अशोक मामांना म्हणू लागते, झालं का तुझं मूड खेळून? आधीच सांगितलं असतं तर. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण आत्ता तरी सांगितलंय ना. पुढे ते म्हणतात, जा आणि भैरवीला चहा ठेव, ती थकून आलीये. इकडे किशाभाऊ, राधावहिनी आणि अनिश बाहेर बसलेले असतात. तेव्हा किशाभाऊ अनिशला म्हणू लागतो की मला एक समजत नाही, एवढा मोठा सुटाबुटातला माणूस आपल्या घरी म्हणजे भैरवीला भेटायला आलाच कसा? तेव्हा राधावहिनी म्हणू लागते, मीही तोच विचार करतीये, कारण एवढा मोठा माणूस आणि एवढ्याशा पदार्थासाठी भैरवीला भेटायला का म्हणून येईल? पुढे ती म्हणते, अनिश काही असो, मला असं वाटतंय की काहीतरी झांगडगुत्ता नक्की आहे. कारण एवढ्याशा पदार्थासाठी तिला 10 लाख रुपये मिळाले, त्यानंतर आता तिला काय ती ऑफर घेऊन आला, म्हणजे नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय. तेव्हा अनिशलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं. आता राधावहिनी म्हणू लागते, मी आयुष्यभर एवढ्या भाकऱ्या थापल्या तरीही माझं साधं कोणी कौतुक केलं नाही. त्यावर किशाभाऊ तिला म्हणतो की मी आहे ना, मी करतो की तुझं कौतुक. त्यावर ती म्हणते, तुमच्यासारख्या क्षुल्लक माणसाने कौतुक करून उपयोग नाही ना, त्यासाठी सुकटनकर सारखा मोठा माणूस असायला हवा. आता अनिशलाही त्यांचं बोलणं खटकू लागतं आणि तो म्हणतो की तो इथे आल्यानंतर कसा वागत होता, जसं तो माझ्या घरात मालक आहे आणि मी माझ्याच घरात नौकर आहे. त्यामुळे आता किशाभाऊ त्याच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, यालाही तूच कारणीभूत आहेस ना. तू कशाला लिहिलंस फळ्यावरती की मी गाढव आहे म्हणून? हे जर त्याने वाचलं असेल तर तुला गाढवच समजलं असेल ना. तेव्हा अनिशला त्याच्या वागण्याचा पस्तावा येऊ लागला आणि तो सांगू लागतो की मी असं लिहून चूकच केली. मला वाटलं असं केल्याने मला सगळ्यांची सहानुभूती मिळेल. तेव्हा राधावहिनी म्हणू लागते, असं करून कधी कुणाची सहानुभूती मिळत असते का अनिश बाबू? तू काय लहान मुलं आहेस का? त्यावर अनिश म्हणतो की आता मी काय करू? तेव्हा किशाभाऊ त्याला सांगू लागतो की जा आणि भैरवीला पुन्हा घोळात घे आणि ती जे काही प्रोडक्ट त्याला देणार आहे तो तू स्वतः नेऊन दे. तेव्हा अनिश तिथून उठून जातो. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ हसू लागतात. किशाभाऊ तिला म्हणत असतो, बघितलं ना माझ्या हातातलं कसं बावलं झालंय, मी सांगेल तेच ऐकत असतो. आता भैरवी तिच्या रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते. तितक्यात अनिश तिथे येतो. त्याला बघितल्यानंतर आता भैरवी उठून तिथून जाऊ लागते. तेव्हा अनिश तिला म्हणतो की बाहेर कुठे जाणारेस? बाहेर पाय ठेवायला तरी जागा आहे का? पुढे तो तिला म्हणू लागतो की एवढी गर्दी झाली आपल्या घरामध्ये की आता मला सहन होत नाहीये. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, तसंही तू कुठे घरात असतोस? तू तर नेहमी रात्रीच्या वेळेस बाहेरच जातो. कुठे जात असतो कुणास ठाऊक. त्यावर अनिश तिला म्हणतो की मी बाहेर बसायला जात असतो, कारण मला आता घरातला गोंधळ सहन होत नाही, मला शांतता हवीये. असं म्हणत आता अनिश खाली जाऊन बसतो. तेव्हा भैरवी त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणू लागते, अनिश मला माहितीये तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, त्यामुळे तू एक काम कर ना, तू पुन्हा जंगल सफारी करतोस का? पुढे ती म्हणू लागते, तुला जर त्याच्यात आनंद वाटत असेल तर तू खरंच कर, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्यावर अनिश तिला म्हणतो, म्हणजे तुला मला घरातून घालवायचंय तर? असं करून तुला तुझ्या डोक्याचा ताण कमी करायचा आहे, कळलं मला. त्यावर भैरवी म्हणू लागते की तू असा का विचार करतोयस? मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलत होते. त्यावर अनिश तिला म्हणतो की नाहीतरी तुला एकटीला मुलांना घेऊन राहायचं होतं ना, त्यामुळे मी गेल्यानंतर तू तुझी एकटी राहायला मोकळी. त्यावर भैरवी त्याला म्हणते की मला असं वाटत होतं की ज्यात तुला आवड आहे ती गोष्ट तू करावीस. पुढे ती म्हणते, हे बघ तू काहीही कर किंवा करू नकोस, पण फक्त मला त्रास होईल असं इथून पुढे वागू नकोस, कारण त्यामुळे मला त्रास होतो आणि मी सैरभैर होते आणि त्यामुळे पूर्ण घर डिस्टर्ब होतं. पुढे ती सांगू लागते की तिला सुकटनकडून ऑफर आलीये, त्यामुळे ती त्याला पदार्थ बनवून देतीये. त्यावर अनिश तिला म्हणतो,
की माझ्याकडे दे, मी तो तुझा पदार्थ त्याच्यापर्यंत पोहोच करतो. त्यावर भैरवी त्याला म्हणते की मी माझं करेन. असं म्हणून आता भैरवी तिथून उठून जाते आणि जाऊन झोपते. आता काय करावं हेच अनिशला कळत नसतं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.